नमस्कार, मी रोहित पवार मुस्ताफिरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं कर्जतमधून स्वागत करतो. कर्जतमध्ये एक खूप सुंदर प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. सध्या लग्नाचा वगैरे सीझन चालू आहे. बॅचलर पार्टी असेल किंवा मग बड्डे पार्टी असेल किंवा मग तुमचं ग्रुप आउटिंग असेल, याच्यासाठी एक बेस्ट प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. इथे कपल असतील, फॅमिली असेल किंवा मोठा ग्रुप असेल, सगळ्यांसाठीच अकोमोडेशन ऑप्शन अवेलेबल आहेत. कॉटेज आहेत, प्रायव्हेट विला आहे. अगदी 60 ते 70 लोकांचा जरी ग्रुप असेल तरी तुम्ही इथे प्लॅन करू शकता. सो हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. व्हिडिओच्या शेवटी मी पॅकेज डिटेल्ससुद्धा सांगणार आहे. प्रॉपर्टीमध्ये मी पोहोचलो आहे. सो गाडीने मी आलो. सो माझी स्वतःची व्हेकल आहे. तर इथे कसं यायचं ते तुम्हाला सांगतो. कर्जत स्टेशनला जर तुम्ही उतरताय तर तिथून आहे ना अगदी 20 मिनिटावर ही प्रॉपर्टी आहे. प्रायव्हेट टॅक्सी किंवा रिक्षा तुम्हाला इथे येण्यासाठी मिळेल. अगदी मुरबाड जो हायवे आहे ना, कर्जत मुरबाड हायवे, त्याच्यापासून अगदी 1-2 मिनिटावरच ही प्रॉपर्टी आहे. त्यामुळे ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. कंटिन्यू गाड्या इथे येत राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे गुगल मॅपची लोकेशन पण मी व्हिडिओ खाली दिलेली आहे. तुम्ही जाऊन चेक करा. तुम्हाला सर्व डिटेल्स तिथे मिळतील. आता आपण आहे ना या फार्मच्या पार्किंग एरियामध्ये आहोत. सो इथे तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता. मी इथे गाडी पार्क केलेली आहे. इथे आहे ना विला आणि कॉटेज असे 2 सेक्शन्स आहेत. सो आता आपण जो आहे तो कॉटेज सेक्शनमध्ये आहोत. जर तुम्हाला प्रायव्हेट विला बुक करायचं असेल तर तो पण ऑप्शन असणार आहे किंवा प्रायव्हेट कॉटेज बुक करायचे असतील तर तो पण ऑप्शन असणार आहे. जसे इथे हे 2 कॉटेज दिसत आहेत, सेपरेट कॉटेज आहे. ग्रुपसाठी हवे असतील तर तुम्ही दोन्ही बुक करू शकता किंवा मग सिंगल पण बुक करू शकता. या बाजूला आहे ना इथे हा आहे किड्स प्ले एरिया. जर तुम्ही कॉटेज बुक करताय तर तुमच्यासाठी हा एरिया तुम्ही यूज करू शकता, सिटिंग स्पेस. त्यानंतर मग इथे 2 गझिबो आहेत. हा एक आहे आणि इथे हा एक आहे. 2 गझिबो तुम्हाला मिळतात. हा किड्स प्ले एरिया आहे. त्याच्यासमोरच इथे हा बघा, हा इतका मोठा स्विमिंग पूल तुम्हाला मिळतो. सो हा जो आहे हा कॉटेजवाल्यांसाठी आहे. विला जर तुम्ही बुक करणार असाल तर वेगळा याच्या मागे पण आहे. हे बघा, इथे आहे ना तुम्हाला रेन डान्स एरियासुद्धा मिळतो. सो आता रेन डान्स चालू झालेला आहे. म्हटलं दाखवतो तुम्हाला. तर इथे आहे हा डायनिंग एरिया. त्याच्या बाजूला हा आहे छोटा लॉन एरिया आणि हा स्टेज आहे. जर तुम्हाला काही ॲक्टिव्हिटी करायच्या असतील, जसं की वेडिंग फंक्शन असतात किंवा मग एंगेजमेंट असेल किंवा बॅचलर पार्टी असेल, तर ते सेलिब्रेट करायचं असेल तर तुम्ही हा एरिया यूज करू शकता. इथे आहे ना टोटल आहे ना 9 कॉटेज आहेत. तर त्यातले हे 2 आहेत, हे 2, हे 2 आहेत आणि हा सिंगल कॉटेज आहे आणि याच्या मागे अजून 2 कॉटेजेस आहेत. सो सगळं खूप सुंदर आहे. जर तुमचा ग्रुप असेल ना तर तुम्ही हे 2 कॉटेज किंवा हे 2 कॉटेज असे बाजूबाजूचे घेऊ शकता किंवा छोटी फॅमिली असेल, एक कपल असेल किंवा 4-5 जणांची फॅमिली असेल तर सिंगल कॉटेज पण घेऊ शकता. हे असं त्यांनी पूर्ण प्रॉपर्टीच्या आजूबाजूला बनवलं आहे आणि एंट्रीज जे आहेत ना ते इतक्या सुंदर आहेत ना. हे बघा, कुठेतरी अगदी बाहेर आल्यासारखं वाटतं. सो अशा एंट्रीज त्यांनी केल्यात. सो हे ट्विन कॉटेज आहेत बाजूबाजूचे आणि हे आहे सिंगल कॉटेज. हे बघा, सर्व असेच कॉटेज आहेत. हे बघा ना, इथे जर तुम्ही येताय ना तर ते अशा युनिक सेटिंग्स आहेत. इथे वॉटरमेलन आहे. हे बघा, इथे पाने आहेत हे अशी. त्यानंतर मग या बाजूला इथे आहे, हे आहे बटरफ्लाय. सो असे युनिक सिटिंग आहेत आणि प्रायव्हेट सिटिंग आहेत. आता आपण जे आहे ना ते बघा, हे मला बुक केलं. सो इथे आहे ना एंट्री करता इथे वॉशरूम आहे. हे बघा, वॉशरूम पण नीट क्लीन आहे. तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या बेसिक गोष्टी इथे तुम्हाला मिळतात. स्पेशियस रूम आहे. हे बघा, टी व्ही मिळतं तुम्हाला, स्मार्ट टी व्ही आहे, ए सी आहे, हा बेड आहे. एक्स्ट्रा मॅट्रेस वगैरे तुम्हाला लागणार असतील तर इथे आहेत. आतमध्ये तुम्हाला उशी वगैरे पण ठेवलेली आहे, ती तुम्हाला मिळेल. त्यानंतर मग इथून तुम्हाला जो व्ह्यू आहे तो दाखवतो या बाजूने. सो या बाजूने जो आहे हा लॉनचा व्ह्यू आहे. हे बघा. सो हे जे कॉटेज जे ह्यांनी बनवले आहेत ना तर ते कसे आहेत की प्रायव्हसी तुमची मेंटेन राहते. ट्विन आहेत म्हणजे ग्रुपसाठी, जसं आता मी तुम्हाला दाखवलं तसेच आहेत. हे सिंगल आहे म्हणजे सिंगल कपल वगैरे तुम्ही येत असाल, छोटी फॅमिली येत असाल तर ते कॉटेज आहे. आता ते बघायला जाऊया आपण. सो दुसरी जी कॅटेगरी आहे म्हणजे ॲक्च्युली सेमच रूम आहेत, थोड्याशा वेगळ्या आहेत. चला आता आपण आहे ना ही जी कॅटेगरी आहे ती बघतो. सो तुमच्यासोबत जर फॅमिली असेल ना तर तुम्ही इथे बघा,
या कॉटेजमध्ये 4 ते 5 जणं आरामात राहू शकतात. ॲक्च्युली इथे 2 गाद्या पण लागू शकतात. सोबतच आहे ना, इथे बघा या बाजूला पण गादी लावलेली आहे. सो एक तुम्हाला आयडिया आली असेल की 4 जणं तर कम्फर्टेबली इथे राहू शकतात. या बाजूला तुम्हाला स्मार्ट टी व्ही मिळतो आणि इथे ए सीसुद्धा आहे. इथे आहे ना अजून एक खासियत म्हणजे इथे 2 विंडोज आहे. सो ही एक आहे आणि ही आहे. सो इथे हे आहे स्टोरेज. या बाजूला हे आहे वॉशरूम, जे नीट आणि क्लीन दिसतं आहे. आता आहे ना मी रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. आता आपलं दुपारचं जेवण आलेलं आहे. सो जेवणामध्ये चिकन सुक्का आहे, चिकन ग्रेव्ही आहे, चपाती आहे, भाकरीचा ऑप्शन असतो. त्यानंतर आहे ना इथे त्यांचं मेन्यू कार्ड पण तुम्हाला मिळतं. सो एक्स्ट्रा काही आयटम हवे असतील तर तुम्ही मेन्यू कार्डप्रमाणे ऑर्डर करू शकता. तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ पॉज करा. आता मी जे शूट करतो आहे ना त्या दिवशी हे रेट आहेत. कदाचित थोड्या दिवसांनी चेंज पण होऊ शकतात. सोबतच आहे ना तुमचं जर पॅकेज असेल, सो पॅकेजमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी मिळतात. चेक इन तुमचं 1चं असतं, चेकआउट 11चं, दुसरं पण एक ऑप्शन आहे 4 आणि 3चा. सो वेलकम ड्रिंक, ब्रेकफास्ट, लंच, हाय टी आणि डिनर. मेन्यू तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल. तुम्ही व्हिडिओ पॉज करून एकदा चेक करून घ्या. सो आता चलो मी हे संपवतो. आता आहे ना जेवून झालेलं आहे. सो आता जेवल्यानंतर तुम्हाला अगोदर तर जे कॉटेज आहेत आणि त्याच्या आजूबाजूला काय काय आहे ते सगळं दाखवलं. आता आपण काय करूया की इथला जो प्रायव्हेट विला आहे तो बघूया. 3 BHK विला आहे. तुम्हाला सेपरेट एंट्री पण आहे अवेलेबल, किंवा जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर तुम्ही इथून पण विलामध्ये एंटर करू शकता. सो विलामध्ये जाण्यासाठी आहे ना त्या बाजूने दुसरी एक एंट्री आहे. सो हा कम्प्लिटली प्रायव्हेट तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही फक्त विला बुक करताय तर. याचा स्विमिंग पूल इथे आहे. याचे टॉप शॉटमध्ये तुम्ही बघितलं असाल, हा पूल वेगळा आहे आणि याच्या मागे जो आहे तो दुसरा पूल आहे तो वेगळा आहे. सो हा तुम्हाला प्रायव्हेट पूल मिळणार आहे. इथे हा आहे गझिबो. सर तुम्हाला ड्रिंक वगैरे एन्जॉय करायचे असतील तर तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. जर तुम्ही प्रायव्हेट बुक करता ना तर तुमची गाडी जी आहे ती इथून येईल. हा आहे पूर्ण प्रायव्हेट स्पेस. इथूनच समोरून एंट्री आहे. या बाजूला खाली दुसरा गझिबो आहे. इथे पण तुम्ही मस्त बसून चिल करू शकता, गेम्स वगैरे एन्जॉय करू शकता. जर तुम्ही हा विला बुक करता ना तर तुम्हाला 2 ग्राउंड मिळतात. सो हा एक ग्राउंड आहे, याच्या बाजूला दुसरा एक ग्राउंड आहे. सोबतच तुम्हाला त्या बाजूला आहे ना तर तुम्हाला छोटासा किड्स प्ले एरिया पण मिळतो, म्हणजे लहान मुलं असतील तर ते पण तिथे एन्जॉय करतील. सो हा विलाचा दुसरा गेट आहे. हे बघा इथे सुद्धा बसून तुम्ही मस्त चिल करू शकता. खूप स्पेस आहे. प्रायव्हेट विला जर बुक करताय तर तुम्ही नक्कीच फायद्यामध्ये असणार आहे, कारण की खूप जागा तुम्हाला मिळते. आता आपण काय करूया, जाऊन विला बघूया. आता आपण आहे ना विलाच्या आतमध्ये आलो. विलामध्ये तुम्ही एंटर करता तेव्हा तुम्हाला इतका मोठा हा लिव्हिंग एरिया मिळतो, हॉल बोलू शकतो आपण. याच्यामध्ये आहे ना इथे तुम्हाला हा एक सिटिंग एरिया मिळतो डायनिंगसाठी, म्हणजे जेवण वगैरे तुम्ही इथे करू शकता. तुम्हाला हा सोफा वगैरे मिळतो. त्यासोबत इथे हा आहे स्मार्ट टी व्ही, वायफाय तुम्हाला मिळतं. इथे तुम्हाला हा फ्रीज मिळणार आहे. सो तुम्हाला काही ड्रिंक्स वगैरे ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवू शकता. याच्याच इथे जर तुम्ही येत आहे तर तुम्हाला एक्स्ट्रा गाद्या वगैरे लागतील तर तुम्ही घेऊ शकता. हे आहे वॉशरूम. सो कॉमन वॉशरूम आहे हॉलमध्ये, किंवा मग इथे हे जे बेडरूम आहे त्याच्यासाठी ए सी तुम्हाला मिळतो. त्यासोबतच बेसिक ज्या गोष्टी लागतात त्या सर्व तुम्हाला इथे मिळणार आहेत. या बाजूला स्टोरेज दिलेलं आहे, एक्स्ट्रा गाद्या दिलेल्या आहेत. फर्स्ट फ्लोअरला आलो आहे. सो फर्स्ट फ्लोअरवर आहे ना इथे 2 बेडरूम आहेत आणि हा एक बाहेरचा स्पेस आहे, ते दाखवतो. दुसरी बेडरूम खाली एक होती, ही दुसरी बेडरूम आहे. इथे तुम्हाला ए सीसोबतच सर्व लागणाऱ्या बेसिक गोष्टी तुम्हाला मिळतात. स्पेस एक्स्ट्रा मिळतो. इथे तुम्हाला एक्स्ट्रा गाद्या मिळणार आहेत. वॉशरूम तुम्हाला मिळतं, हे बघा. सो हे नीट आणि क्लीन वॉशरूम तुम्हाला मिळतं. दुसरी बेडरूम जी आहे ती बघूया. ही पण सेम साईजला तर सेमच दिसते. इथे सुद्धा तुम्हाला वॉशरूम मिळतं. सो एक्स्ट्रा स्टोरेज आहे. या बाजूला इथे वॉशरूम आहे जे नीट आणि क्लीन आहे. गिझर वगैरे तुम्हाला सगळं मिळतं. बघा या बाजूने बघा, इथून तुम्हाला हा मस्त माउंटन व्ह्यू आहे इथे. आणि हे सगळं फार्मचाच पूर्ण भाग आहे. त्या बाजूला पूर्ण झाडं वगैरे आहेत. आता आपण काय करूया, बाहेरचा जो पॅसेज आहे तो बघूया. चला, आता मला जो आवडलेला भाग आहे ना तो या विलाचा हा आहे. सो इथे तुम्ही मस्त इथे बसू शकता किंवा
या बाजूला पण बसू शकता, गेम्स खेळू शकता. सोबतच तुम्हाला इथे हा माउंटन व्ह्यू दिसतो. इथे हा फार्म व्ह्यू पण आहे. हे फार्म याच प्रॉपर्टीमध्ये आहे पूर्णपणे. म्हणजे झाडं वगैरे त्या साईडला पेरूची आहेत, आंब्याची आहेत. तर तिथे मी मगाशी एक फेरफटका मारून आलो आहे. खूप भारी आहे. म्हणजे तुम्ही पण जाऊ शकता, एक राऊंड मारून येऊ शकता. इथून एकदा बघून घ्या पुन्हा किती स्पेशियस आहे, तुम्हाला अंदाज येईल. बघता बघता ना 5:45 वाजलेत आणि मस्त क्लायमेट झालं आहे, मस्त सनसेट होतो आहे तिथे. स्वतः तुम्हाला प्रॉपर्टी मी दाखवली आणि पुन्हा आलो, थोडासा फ्रेश झालो. आता थोडंसं चहा वगैरे बघूया काय मिळतं आहे का. वातावरण आणि लाईटिंग कंडिशन किती भारी दिसते. सो या लाईटिंग कंडिशनमध्ये आता आपण सांगितली आहे भजी आणि चहा. भजी जी आहे ना, ही आहे बटाटा भजी आणि इथे यांनी आहे ना थोडी वेगळी फ्लॉवर. मी पहिल्यांदाच फ्लॉवरची भजी खातो. त्याच्या अगोदर कोबी खाल्ली आहे, कॉर्न खाल्ली आहे, पण फ्लॉवर पहिल्यांदाच खातो. चांगलं लागतं इथं, खाऊ शकतो. पॅक केला आहे. कसे वाटले ड्रोन शॉट सांगा. आणि हा आता नाईट ॲम्बियन्स, पूर्ण ॲम्बियन्स तर आपण बघणारच आहोत. त्या अगोदर थोडं स्टार्टर सांगितलेलं. स्टार्टरमध्ये चिली सांगितले, बार्बिक्यू आणि इतर ऑप्शन पण असतात. दुपारी मी मेन्यू कार्ड तुम्हाला दाखवलं, पण आता म्हटलं की चला थोडं चिली खाऊन घेऊया. आता आहे ना, मी इथे जो गझिबो आहे तिथे आलं. सो मगाशी गझिबो दाखवायचं राहिलेलं. इथे आहे ना तुम्हाला एक छोटासा प्ले एरिया पण मिळतो. इथे तुम्हाला आवडीचे जे गेम्स आहेत ते खेळू शकता. जसं इथे कॅरम ठेवलेलं आहे, या बाजूला चेस आहे, कार्ड्स ठेवलेले आहेत, तर तुम्ही घेऊन खेळू शकता. हे असं आहे बघा. आउटडोअरमध्ये बॅडमिंटन आणि क्रिकेट आहे, ते तुम्ही खेळू शकता. इथे तुम्हाला म्युझिक सिस्टीम मिळते. सो म्युझिक सिस्टीम जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर ते पण इथे आहे. बघा, हा इतका मोठा हा एरिया आहे जिथे बसून तुम्ही मस्त गेम्स वगैरे खेळू शकता. आता 10 वाजलेत आणि आत्ता आपण आलो आहे पुन्हा डायनिंग एरियामध्ये. सो इथे मगाशी व्यवस्थित कदाचित तुम्हाला दाखवलं नाही, तर आत्ता दाखवतो. इथे आहे ना सगळीकडे वायफाय, ते एक चांगली गोष्ट आहे. इथे आतमध्ये पण चांगलं वायफाय पकडतं. सोबतच इथे तुम्ही आलात की हा रिसेप्शन एरिया आहे आणि इथेच आहे ना हा डायनिंग एरिया आहे. सो इथे जे तुमचे काही मील्स असतील किंवा दुपारी आपण इथे जेवलो. सो आत्ता पण आपण व्हेज सांगितले, दुपारी नॉनव्हेज होतं. म्हटलं तुम्हाला दोन्ही जे काय मेन्यू आहे तो पण समजेल. सो आत्ताच्या जे जेवणामध्ये आहे ना, पनीरची भाजी आहे, मटर पनीर आणि चपाती, पापड, सलाड आणि राईस. सो सिंपल जेवण आहे. तुमच्या पॅकेजनुसार तुम्हाला ते जेवण मिळेल. आता जेवणामध्ये काय देतं मी तुम्हाला सांगितलं. तर इथे आहे ना, जर तुम्ही येत आहे आणि दोन्ही टाईम जर व्हेज घेत आहे तर मेन्यू जो असतो ना, तर एक सुका भाजी, एक ग्रेव्हीवाली भाजी असते, डाळ राईस, चपाती, सलाड, हे बाकी सगळं सेम असतं. सो आत्ता पण 2 भाज्या असत्या, पण मी म्हटलं की एवढं जास्त खाणार नाही, तर एक त्यांनी मला पनीरची आणि मटर पनीरची भाजी दिलेली आहे. सो हाच मेन्यू आहे. नॉनव्हेजमध्ये ना चिकन हंडी असते. दुपारी चिकन सुक्का आणि चिकन ग्रेव्ही होती, तर आता चिकन हंडी असते. बाकी मी तुम्हाला दुपारी जे दाखवलंच की काय काय असतं, मेन्यू काय काय आहे ते तुम्ही ते पण जाऊन पॉज करून पाहिलं तर तुम्हाला मेन्यू कार्डवर सगळं दिसेल. मस्त आता जेवून झालं आणि आता थंडीचा टाईम आहे, त्यामुळे आता थोडंसं शेकोटी, कॅम्पफायर. मला वाटलं त्याच्यात
पाणी आहे. चला, शेकोटी लावून दिलेली आहे. आता आपण इथे बसू थोडा वेळ आणि मग झोपू. चला, नाश्ता आलेला आहे. सो नाश्त्यामध्ये आता मी कोरा चहा सांगितलेलं, त्यासोबतच आहे ना मिसळ आहे आणि ब्रेड आहे, ब्रेड बटर. दादा, और क्या रहता है नाश्ते में जनरली? नाश्ते में फिर अपना जो कस्टमर अपना भुर्जी बोलेगा तो भुर्जी होता है. ओके. ऑमलेट, भुर्जी जो चाहिए जो ऑप्शन मतलब. ऑप्शन में जो मिलेगा. ओके ओके, चलेगा. नाश्ता झालेला आहे. सो आता थोडंसं प्राइसिंगबद्दल बोलूया. कपल असेल, फॅमिली असेल किंवा मोठा ग्रुप असेल, सगळ्यांसाठीच ही जागा परफेक्ट असणार आहे. जर तुम्हाला कपलसाठी बुक करायचं असेल तर 5200 चार्जेस आहेत, विथ फूड चार्जेस आहेत. तुम्हाला व्हिडिओ खाली बाकी डिटेल्स मी देतो. जर ग्रुप असेल, 4 किंवा 4पेक्षा जास्त जणांचा जर ग्रुप असेल तर 2500 रुपये पर पर्सन या रेटने तुम्हाला हे कॉटेजेस बुक करता येतील. इवन सॅटर्डे संडेमध्ये तुम्ही विला पण बुक करू शकता 2500 रुपये पर पर्सन या रेटमध्ये. पण मिनिमम 15 लोक रिक्वायर्ड आहेत विला बुक करण्यासाठी. जर वीकडेजमध्ये तुम्ही येत आहे तर वीकडेजमध्ये विलासाठी ऑफर आहे. 8000 रुपयामध्ये तुम्ही विला बुक करू शकता, एंटायर विला विदाऊट फूड. विथ फूड हवा असेल तर त्याचे जे चार्जेस आहेत ते तुम्ही कॉलवर विचारून शकता. सीझननुसार थोडेसे रेट वर खाली होऊ शकतात. आता मी जेव्हा जो व्हिडिओ शूट करतो आहे तेव्हाचे हे जे चार्जेस आहेत ते मी तुम्हाला सांगितले. कदाचित तुम्ही थोड्या दिवसांनी जर व्हिडिओ बघत असाल तर चार्जेस थोडे चेंज होऊ शकतात. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर डायरेक्ट आपण ओनरचा नंबर दिलेला आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तुम्ही सर्व डिटेल्स त्यांच्याकडनं मागून घ्या. सोबतच व्हिडिओ खाली पण मी आत्ताचे जे करंट रेट आहेत ते मी तुम्हाला अपडेटेड देईन. सो चलो, आता इथेच थांबतो आहे. इथेच आता इथून मुंबईचा प्रवास चालू होणार आहे. सो भेटूया आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.